हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या उदयपूर सिरीजमध्ये. डे 1 थोडासा झिगझॅग गेला, बट इन दिस व्लॉग आय एम फायनली शेअरिंग अ कम्प्लीट डे 2, 3 and 4 experience with you all. And honestly, this is the part we actually came for. So let's continue our Udaipur journey. We started our day with this beautiful view from our hotel room and then headed to the breakfast area where we enjoyed our meal with a stunning view of Nimach Mata Mandir and the Sajjangarh Palace along with a Fateh Sagar lake. So, our first stop for day 2 was Sajjangarh Palace, also known as the Monsoon Palace. It's located at the top of a hill, and trust me, the view from there is just unreal. You can literally see the entire city, lakes, palace, everything all in one frame. The drive up was a bit scary though, narrow roads, quiet area, and yes, monkeys on the way. We were honestly little scared but excited at the same time. Inside the palace, they have preserved a few things like old weapons and history elements. It's not very long tour, but the view is what makes it worth it. तिथे एक लोकल आर्टिस्ट ट्रेडिशनली राजस्थानी म्युझिक वाजवत होता आणि तो मोमेंट खूप पीसफुल वाटला. त्यानंतर ऑब्व्हियसली फूड टाईम. आम्ही खम्माघणी रेस्टॉरंटला गेलो ऑथेंटिक राजधानी फूड ट्राय करायला. दाल बाटी चुरमा ट्राय केला आणि ऑनेस्टली खूपच टेस्टी होतं. त्यासोबत पापड चुरमा आणि प्युअर घीचे लड्डू फुल ऑथेंटिक एक्सपिरियन्स देत होते. आम्ही डे 3 थोडा लाईट ठेवायचं ठरवलं. नो रश, जस्ट एन्जॉईंग द वाईब ऑफ उदयपूर. सुरुवात केली आम्ही लेक पिचोलापासून. लेक पिचोला एक्सप्लोर करताना तिकडूनच आम्हाला दिसत होतं करणी माता टेम्पल. आणि तिथे जायला 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही रोपवे घेऊ शकता किंवा तुम्ही चालत जाऊ शकता. ऑनेस्टली रोपवेचा एक्सपिरियन्स खूप छान होता. सो ऑब्व्हियसली वी डिसाइडेड टू टेक रोपवे. वी हॅड ट्राईड रोपवे इन सिंगापूर ॲज वेल, पण उदयपूर रोपवेचा एक्सपिरियन्स खूप छान होता. वर पोचल्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. मूर्ती खूप छान आहे. मंदिराच्या बाहेरून सिटीचा व्ह्यू खूपच सुंदर दिसत होता. सिटी पॅलेस, ताज लेक पॅलेस, जग मंदिर आयलंड सगळं एकदम क्लिअर दिसत होतं. बिकॉज टेम्पल इटसेल्फ इज ॲट व्हेरी हाय, सो द एंटायर सिटी व्ह्यू फ्रॉम देअर इज जस्ट ब्रेथ टेकिंग. परत खाली येताना रोपवे जवळ छोटी शॉप्स होते. तिथे खूप क्यूट आयटम्स होते, मेटल एलिफंट्स, कॅमेल, पिकॉक. आम्ही तिथून काही मॅग्नेट्स पण घेतले. यानंतर आम्ही निघालो बागोर की हवेलीकडे, पण ऑन द वे लेक पिछोला दूध तलाई दिसला आणि आम्ही थांबलोच. थोडा वेळ तिथे स्पेंड केला, फोटोज घेतले, व्ह्यू एन्जॉय केला आणि मग पुढे निघालो. बागोर की हवेलीचा शो सुरू होण्यासाठी काही वेळ बाकी होता, तर आम्ही तोपर्यंत गणगौर घाट एक्सप्लोअर केला. खूपच सुंदर जागा आहे, फोटोजसाठी परफेक्ट स्पॉट. त्यानंतर आम्ही गेलो जगदीश टेम्पलला. हे भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शन घेतलं, आरती बघितली आणि थोडा शांत वेळ स्पेंड केला. आणि मग आला मेन हायलाइट, बागोर की हवेलीचा ट्रेडिशनल राजस्थानी फोक डान्स. इथे बसायची प्रॉपर अरेंजमेंट असते. फुल ट्रेडिशनल राजस्थानी अटायरमध्ये परफॉर्म करत असतात. डिफरंट डान्स फॉर्म, पपेट शो, एव्हरीथिंग वॉज सो वेल ऑर्गनाइज्ड. ऑनेस्टली इट वॉज सच अ वायब्रंट अँड कल्चरल एक्सपिरियन्स. शो साधारण 7 ते 8 असतो, पण त्या दिवशी क्राऊड जास्त असल्यामुळे लकीली आम्हाला एक्स्ट्रा शो मिळाला. डे 4 ची सुरुवात झाली एकदम अमेझिंग एक्सपिरियन्सने. वी डिसाइडेड टू गो अर्ली मॉर्निंग फॉर अ ट्रेक टू बाहुबली हिल, विच इज नियर बडी लेक. युजली पीपल रेकमेंड विजिटिंग हिअर ड्युरिंग सनराईज. आम्ही सकाळी साधारण 6 वाजता निघालो. आमच्या हॉटेलपासून हे प्लेस अराउंड 20 मिनिट्सवर होतं. आम्ही बाईकने तिकडे गेलो. ऑनेस्टली आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की इतकी थंडी असेल, पण खूपच थंडी होती. थोडा 15-20 मिनिटचा ट्रेक करून आम्ही वर पोहोचलो आणि ऑनेस्टली द व्ह्यू वॉज जस्ट. सनराईजचा टाइम होता आणि व्ह्यू खूपच अमेझिंग होता, बट सरप्राइझिंगली खूप क्राऊड होता. पहाटे एवढी गर्दी असेल असं वाटलं नव्हतं. जर तुम्ही इथे येणार असाल, आय वुड डेफिनेटली रिकमेंड कमिंग अर्ली मॉर्निंग, सो दॅट तुम्हाला बेस्ट व्ह्यू आणि परफेक्ट वेदर मिळेल. आम्ही तिथे थोडे फोटोज घेतले आणि आम्ही परत निघालो.
आम्ही हॉटेलला रिटर्न आलो अँड डिरेक्टली वेंट टू द ब्रेकफास्ट एरिया. क्विक ब्रेकफास्ट केला आणि मग थोडा रेस्ट घेतला. योगेश वॉज रिलॅक्सिंग आणि मी मीन वाईल फोटोज ट्रान्सफर करत होते आयपॅडमध्ये. थोडं स्टोरेज मॅनेज करायचे होते. हा आमचा लास्ट डे होता उदयपूर ट्रिपचा आणि आमची फ्लाईट संध्याकाळी 7 वाजता होती. सो वी हॅड टाईम टिल अराउंड 4 PM. सो वी वर टेकिंग इट व्हेरी लाईटली. Without lie, Yogesh, and now he is looking at a view, but he is not ready to come with me. योगेश तुझी आज इच्छा आहे का? योगेशला झोपेतून उठवून घेऊन गेले मी सहेलियो की बाडीला. आमच्या हॉटेलपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर होतं, सो सुपर कन्व्हिनियंट होते हे आमच्यासाठी. तर सहेलियो की बाडी म्हणजे काय? हे गार्डन टाईप्स महाराणा संग्राम सिंगने आपल्या राणीसाठी बनवलं होतं. राणी लग्नानंतर आपल्या 40+ फ्रेंड्स सोबत आली होती, म्हणून हे त्यांच्या रिलॅक्सेशन अँड पीसफुल टाईमसाठी बनवलं होतं राजा. इथले फाउंटन्स खूप युनिक आहेत त्या काळात बनवलेले. आणि एक हायलाईट म्हणजे रेन इफेक्ट, जिथे साऊंड आणि वॉटर फ्लोमुळे खरंच पाऊस पडतोय असं वाटतं. आणि मी तिथे योगेशला सांगत होते, बघ त्या काळात किंग्स आपल्या क्वीनसाठी इतकं सगळं बनवायचे आणि आजकाल तुम्ही बघा कॉफी तरी प्रॉपरली विचारतात का? जोक्स अपार्ट, दिस प्लेस इज रिअली पीसफुल, ब्युटिफुली मेंटेन अँड डेफिनेटली वर्थ विजिटिंग. आफ्टर दॅट वी विजिटेड हँडक्राफ्टेड ट्रेजर्स ॲट शिल्पग्राम स्टोर. बेम्बू बांस की लकड़ी से कपड़ा बनता है. कस्टर्ड एप्पल आपने खाया होगा. On the way to the hotel, we found this very old bakery, 15 AD, a famous old bakery in Udaipur. We grabbed kesar toast, cookies, and mango cheesecake, and then returned back to the hotel to pick up our luggages. Also called the bike agent to collect the bike that we rented. And if you want the details, I'll add it in the description so that when you are here in Udaipur, you can contact them for a bike rentals. We then went to Jagat Niwas Palace, which you might have seen on Instagram. It has beautiful view of Lake Pichola, and honestly, the location is just perfect. We had a quick lunch there, tried some Rajasthani cuisine, and then spent time clicking the picture. The whole palace has such an aesthetic vibe. It's a boutique hotel with a lodging capability as well, so maybe next time we'll plan to stay here. It was a bit crowded during lunchtime, so I would suggest coming in the evening for a better experience. After that, we headed to the airport for a journey back to Mumbai. Overall, it was really a beautiful trip. If you like this vlog, do like, share and subscribe, and let us know in the comments what you enjoyed the most. Thank you for watching our Udaipur series. Stay tuned for such amazing vlogs.